नमस्कार मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात आपण मीठ वापरतो. तर मीठ हे तुमच्या स्वयंपाकघरात कोणत्या पद्धतीचं आहे? तर आयोडीनयुक्त मीठ आहे. बरोबर? तर आयोडीनयुक्त मीठ खाणे एकदम चांगलं आहे. पण सेंधवा नमकही तेवढंच चांगलं आहे. कारण की आधी आपण आहे ना साधं मीठ खायचो. तर मग नंतर इतर प्रकारचे आजार तयार झाले. मिठामधल्या काही घटकांनी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. तर त्यामुळे काय झालं की आयोडीनयुक्त मीठ तयार करायला सांगितलं सरकारने. तर आयोडीनयुक्त मीठ तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये काय झालं, तर मिठामधले इतर मिनरल्स निघून गेले, गायब झाले. म्हणजे ते आयोडीनने ते वगळून गेले. तर मग आता काय करायचं? आपल्याला मिठातले इतर मिनरल्स कसं काय मिळतील? तर सेंधवा नमकमध्ये ते बाकी सर्व मिनरल्स आहेत, पण ते आयोडीनयुक्त नाहीये. तर मग आपल्याला आयोडीनयुक्त मीठही पाहिजे आणि आपल्या शरीराला मिठातले इतर मिनरल्स पण मिळायला पाहिजे. तर मग त्यासाठी आपण काय उपाय करायचा आहे? तर आपण सकाळच्या भाजीमध्ये आयोडीनयुक्त मीठ वापरायचे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये सेंधवा नमक वापरायचे. याच्याने काय होणार आहे? आपल्याला मिठातले मिनरल्स पण मिळणार आहे आणि आयोडीनयुक्त मीठ पण आपल्या शरीरात जाणार आहे. तर बघा, तुम्हाला माझा उपाय कसा वाटला? तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जेही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेही फक्त आयोडीनयुक्त मीठ वापरत असतील किंवा फक्त सेंधवा नमक वापरत असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू.